नमस्कार. आज आपण मटार कचोरी बनवतोय. त्यासाठी मी 1 कप मैदा चाळून घेतला, चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा, 2 चमचे गरम तेल, ते मिक्स करून हे घट्टसर असे मळून घेतले. मळलेला गोळा झाकण लावून 10 मिनिटं बाजूला ठेवला. दुसरीकडे कचोरीसोबत हिरवी चटणी तयार करूया. त्यासाठी मुठभर कोथिंबीर, 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 10-12 काजू, 1 पळी दही, चवीनुसार मीठ, याची पेस्ट तयार करू. यानुसार हिरवी चटणी तयार. दुसरीकडे अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप हे काही सेकंद आपण भाजून घेऊया. भाजलेले जिन्नस बाजूला काढून त्याच तव्यात अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस भाजून घेऊया आणि हे जिन्नस गार करून घेऊया. तोपर्यंत आपण कढईत तेल घालून त्यामध्ये 1 कप मटार घालून ते तेलावर परतून घेऊया. काही सेकंद परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 1 वाफ येऊ देऊया. झाकण काढून अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. चवीनुसार मीठ. झाकण ठेवून गॅस बंद करून हे गार करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण धने, जिरे आणि बडीशेपची पूड तयार करून घेऊ. तयार केलेली पूड बाजूला घेऊन गार झालेला मटार त्यामध्ये आपण वरवंट्याच्या साहाय्याने तो ठेचून घेऊया. यानुसार जाडसर ठेचून त्यामध्ये खसखस आणि तीळ घालूया. तयार केलेले धने, जिरे आणि बडीशेपची पूड घालूया अर्धा चमचा. हे मिक्स करून यामध्ये 1 चमचा लिंबू रस घालूया. बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर, पाव चमचा किंचित असं लाल तिखट, मिक्स करून याप्रमाणे सारण तयार करून घेऊया. दुसरीकडे तेल गरम करून घेऊ. तयार केलेल्या पिठाचे गोळे तयार करून याची पुरी लाटून घेऊ जाडसर अशी आणि त्यामध्ये तयार केलेले सारण भरून याप्रमाणे कचोरी तयार करून घेऊ. याप्रमाणे सर्व कचोऱ्या तयार करून गरम तेलात कचोरी मंद आचेवर अशी लालसर अशी तळून घेऊ. थँक्स फॉर वॉचिंग.